श्री स्वामी समर्थ मंडळी. कसे आहे तुम्ही सर्व? तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या रिया अँड मॉम चॅनल मध्ये. बघा, मी लॉंग व्हिडिओ सहजासहजी बनवत नाही. शॉर्ट व्हिडिओ बनवते, पण आता रिया पण गावी गेलेली आहे. ऍक्च्युली ती आज आली आहे, पण आता सध्या ती आत्याकडे आहे. सो माझे व्हिडिओ काही अपलोड होत नाही आहेत. खूप दिवस झालं मी व्हिडिओ टाकतही नाही. एखादा भेटला तर तो टाकते. पण आज लॉंग व्हिडिओ का बनवत आहे मी, तर बघा, मी मुंबईला असताना माझं माहेरच्या घराचा व्हिडिओ एक बनवला होता. ते चाळीतील घर अगदी 10 बाय 12चं, त्या घरामधला व्हिडिओ. आणि खरंच तो व्हिडिओ म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला चालला होता. त्याला व्ह्यूज छान आले होते. आणि पण मी माहेरचं तर दाखवलं होतं, पण मी माझ्या सासरचं घर अजूनही दाखवलं नव्हतं. आणि असं व्हायचं ना, की सारखं घरामध्ये गोंधळ तरी असायचा, काही ना काही कामं. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मला कधी ऍक्च्युली मला व्लॉग बनवायला एवढं जमतही नाही आणि एवढा वेळही नाही. शॉर्ट व्हिडिओचं काय होतं, की चलत चलत चला काहीतरी बनवलं थोडंफार, रियाने रिस्पॉन्स दिला तर बनवते, नाही तर राहिलं व्हिडिओ. त्याच्यामध्ये जॉब असतो, जॉबमुळे वेळ मिळत नाही. मग या सगळ्या कारणामुळे मला व्लॉग तर बनवणं होतच नाही. पण आज व्लॉग बनवत आहे कारण की मला माझं घर दाखवायचं आहे. ऍक्च्युली घराचं काम चालू आहे. पहिलं घर एवढं खराब केलं होतं ना मुलींनी, की कधी कधी असं एखादा व्हिडिओ बनवायचा जरी वाटला ना, तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये मागे बघू शकता, खूप म्हणजे खूप घर असं सगळ्या भिंतीवरती अभ्यास केलेला होता. कुठल्या भिंती फोटो काढायचं म्हटलं तरी आम्हाला असं व्हायचं, की आता कोणत्या साईडला उभं राहावं. मी वॉलपेपर लावलेला होता, तो वॉलपेपर पण पोरींनी एवढा खराब केला होता ना, काय सांगणार. फोटो काढायला पण व्यवस्थित असा स्पेस मिळत नव्हता, जागा मिळत नव्हती. पण आता उन्हाळ्यामध्ये मुली गावाकडे गेल्या, मग आम्ही रिनोव्हेशनचं काम चालू केलं. आणि त्याच्यामध्ये पण एवढा गोंधळ झालेला आहे ना, तुम्हाला मी घर दाखवत दाखवत सांगते की काय गोंधळ झालेला आहे. तर चला मग. हे बघा, घराचं काम तर व्यवस्थित झालेलं आहे. कलर झाला, पीओपी, सिलिंग आम्ही सगळं काही केलं. आणि त्यानंतर घराचा लुक एवढा छान वाटू लागला. मग आम्ही ठरवलं की आता घर एवढं छान वाटतंय, तर त्यानंतर आम्ही फर्निचरसाठी म्हणजे फर्निचर करायचं ठरवलं. बघा, लोक अगोदर फर्निचर करतात, मग सिलिंग वगैरे लाइटिंगचे कामं आणि सगळ्यात लास्टला कलर करत असतात. आम्ही काय केलं, सगळे कामं करून घेतले. आणि त्यानंतर आता फर्निचरमध्ये आम्ही ठरवलं आहे की आता भारतीय बैठक, त्यासोबतच इकडे आता पर्पल कलर दिला होता कारण की टीव्ही आम्ही या भिंतीला लावणार होतो, तर इकडे डार्क कलर, बाकीचे सगळे व्हाईट कलर आहेत. सो आम्ही डार्क कलर लावला, तिकडे डार्क कलर दिला. पण आता टीव्ही युनिट बनवायचा आहे, तर हा कलर पण आमचा नंतर चेंज होईल. हा बोर्ड टीव्ही साठी घेतला होता, आता इथलं परत इथे ग्रिल मारणार, ते इथे होल पाडणार आणि दुसरीकडे टीव्हीचं युनिट येणार. अशा प्रकारे कामं वाढत चाललेले आहेत. मुली घरी नाही आहेत म्हणून ठीक आहे, पण त्या जर असत्या तर, कारण की आम्हाला इवन दिवसभर इथे जागा होत नाही. दिवसभर कामगार येतात, कामं करतात, मग संध्याकाळी मी ऑफिसवरून आल्यानंतर मग सगळी साफसफाई करते. आता इकडे बेडरूमचे हाल बघा. तुम्हाला मी बेडरूम मधला पीओपी पण दाखवते, सिलिंग पण दाखवते. इकडे आता आमची झालेली आहे सिलिंग, पीओपी वगैरे. कलरही मारून झालेला आहे. मी फॅमिली फोटो पण लावलेला आहे. आणि आता ही व्हाईट भिंत ठेवलेली आहे कारण की निष्ठा आणि रियाला पाहिजे इथं एल्सा आणि इथे स्काय वगैरे असं करून हवं आहे. त्याच्यामुळे आमचं हे काम पेंडिंग आहे. आणि हा बघा, बेडरूम मध्ये पसारा. पसारा अर्ध्याच्या वर आम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवलेला आहे, लोकांच्या घरामध्ये ठेवलेला आहे. खूप असा राडा झालेला आहे सध्या तरी. सध्या पसारा होत आहे, राडा होत आहे, घरामध्ये धूळ होत आहे, वारंवार साफसफाई करावी लागते, रोज तेच तेच काम आहेत. पण खरंच मला माहिती आहे, 8-15 दिवस किंवा जास्तीत जास्त मॅक्झिमम 1 महिना लागू शकतो याला. पण त्यानंतरचा रिझल्ट खूप छान असणार आहे. घर छोटं आहे, पण व्यवस्थित होईल. सगळं जागची जागी होईल. पहिला पसारा पण खूप, रॅकमध्ये भांडे कसेही लावलेले असायचे. टीव्ही युनिट नव्हता भिंतीला, असा टीव्ही युनिट, टीव्ही फक्त लावलेला होता. सेटअप बॉक्स साठी इकडे काच बनवलेली होती.
आणि घरामध्ये खिळे, कितीही फोटो वगैरे. आता मी फोटो पण फक्त माझ्या राजांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा लावलेला आहे आणि स्वामी समर्थांचा. ज्यांच्या कृपेने हे सगळं होत आहे त्या दोघांचे फोटो मी लावून घेतलेले आहेत घरामध्ये. आय होप की आता फक्त हे फर्निचर करताना कलर खराब होऊ नये आणि घरामध्ये अजून जास्त धूळ होऊ नये, कारण की आम्ही सगळं उलट केलेलं आहे. लोक फर्निचर अगोदर करतात आणि नंतर बाकीची कामं करतात. आम्ही सगळी कामं अगोदर केलेली आहेत आणि फर्निचर लास्टला करत आहोत. पण हे खरंच दीपकमुळे होत आहे. आम्ही अगोदर फक्त मी तर म्हटली होती की काहीच नको खर्च करायला, फक्त आपण कलर मारूया, भिंती खराब झालेल्या आहेत. पण त्यांचं म्हणणं होतं की नाही, एकदाच काम होतं, मुली नाही आहेत, त्या गावी गेल्या आहेत, तोपर्यंत आपण कंप्लीट करून टाकू. आणि आमचं कालपर्यंत पेंटिंगचं काम कंप्लीट झालं होतं आणि काल अचानक ठरवलं की नाही आता फर्निचरही करायचं आहे. फर्निचरमध्ये अगोदर म्हटलं मी किचन ट्रॉली फक्त करूया, टीव्ही युनिट बाहेरून आयता घेऊन येऊया. पण नाही, दीपकने ऐकलं नाही, म्हटलं एकदाच आणि चांगलं करायचं. सो आता सगळं घरामध्ये बनवणार आहेत. शीट येऊन पडलेले आहेत. उद्यापासून परत धावपळ चालू होणार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आतापर्यंत झालेलं आपलं घर? मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.